Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मुख्यमंत्री फडणवीस यांचा आदर करतो. त्यांचा हेतू चांगला असेल, त्यांचा अभ्यासही जास्त आहे, परंतु ज्या पद्धतीनं त्याचं ड्राफ्टिंग वगैरे झालेलं आहे याचं आज अनेक आम्ही माहितगार जे त्यातले विधिज्ञ आहेत, जे वकील आहेत, त्यांना विचारतो त्यावेळेला त्यांचं हेच म्हणणं आहे की हे फार अडचणीचं होणार आहे. एक तर त्यांनी सरळ सरळ म्हटलेलं आहे, म्हणजे अगोदर एक तुम्ही सगळ्यांनी टी व्हीला आम्ही जे दाखवलं आम्ही ते पाहिलं. पहिला जी आर त्यांच्या हातात दिला त्यावेळेला एक शब्द होता, मराठा समाजांच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी काय करायचं असं आहे. तुमच्याकडे सुद्धा एक कॉपी आहे. 1 तासाच्या आत जरांगे यांनी सांगितलं की हा पात्र शब्द काढून आणा आणि दुसरा जी आर घेऊया. मंत्र्यांना तिथेच बसवलं आणि हा दुसरा जी आर निघाला, ज्याच्यामध्ये पात्र हा शब्द गेला आणि सरळ लिहिलं मराठा समाजाच्या व्यक्तींना पात्र. मग याच्यातून काय समजायचं? आणि स्वतः जरांगेने सांगितलं, मी स्वतः सगळं बरोबर करून घेतलेलं आहे, दुरुस्त करून घेतलेलं आहे. 3 कोटी लोक आता झालेले आहेत, मराठा समाजाचे सगळे कुणबी झालेले आहेत. आणि पुढं असं जे आहे की ते म्हणतात की कुळातील नातेसंबंधातील, नातेवाईक नाही, नातेसंबंध आणि नातेवाईक यात फरक आहे. नातेवाईक म्हटल्यानंतर तो ब्लड रिलेशनमध्ये जातो. नातेसंबंध म्हणजे कोणाचा नातेचा संबंध त्याच्याबरोबर झाला, त्याची पत्नी ती आहे, त्याची पत्नी ती आहे, त्याने काही कुठे पण ते लांबू नातेसंबंध हा शब्द आहे. आणि कुणी असं प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर जर मराठा समाजाला आपण जर ओबीसी ठरवायला लागलो तर ते जे सुप्रीम कोर्टाच्या जे काही आतापर्यंतचे जे काही फाइंडिंग्ज आहेत, आयोगाच्या फाइंडिंग, 4 आयोग ओबीसी समाजाचे, त्यांच्याकडे मराठा समाज गेला, खत्री आयोग, बापट आयोग, सराफ आयोग वगैरे, त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला देता येणार नाही. गायकवाड आयोगाने सांगितलं की मग द्यावं म्हणून ते सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं आणि सुप्रीम कोर्टाने जे आहे त्याच्यामध्ये जे निर्णय दिले ते अगदी स्वच्छ आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलं की वरच्या जे काही फाइंडिंग्ज आहेत ते सगळं पाहता, इन व्ह्यू ऑफ द अबव फॅक्ट्स अँड पोझिशन द बेंच फाइंड्स, बेंच होतं ते सुप्रीम कोर्टाचं, that Maratha is not a socially backward community, but it's a socially advanced and prestigious community. ही बॅकवर्ड, ही मागास हा समाज नाही, उलट हा पुढारलेला आणि समाजामध्ये दबदबा, prestigious community. And therefore the request for the inclusion of Maratha in the central list of cabinet along with the Kunbi should be rejected. Maratha does not merit inclusion in the central list of backward classes for Maharashtra either jointly Kunbi or under a separate entity of own. म्हणजे स्वतःचा मराठा म्हणून सुद्धा, मराठा कुणबी म्हणून सुद्धा ते यात येऊ शकत नाहीत. पुढे त्यांनी जे आणखी जे काही 2-3 मला फक्त वाचून दाखवतो मी,
कारण की आता बाकीचं तर अनेक हे झालेलं आहे आपलं. त्याच्यात म्हटलेलं आहे परत, वी हॅव नोटेड दॅट 3 नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन्स and 3 state backward classes commission considered the claim of Maratha community to be included in other backward class community, but all commissions rejected such claims. Rather, they were held to be belonging to a forward community. जे 3 आयोगाने ते आणि सगळं ते फेटाळलेलं आहे. The first National Backward Classes Commission, 30th March 1955, Kaka Kalelkar Commission, did not include Maratha community in the list of backward. ठीक आहे. पुढे म्हणजे कालेलकर कमिशनने सुद्धा कधी 55 सालापासून सांगितलं की हे नाही म्हणून. पुढे ते म्हणतात सुप्रीम कोर्ट, despite there belongs to many chief ministers and the important minister in the state, some of whom also become important minister in the center, none of them got or moved to get the Maratha included in the list of BCs, is eloquent testimony not only for the fact that Maratha are not a backward class, but also of the wisdom and the objectivity of their chief minister. मराठा समाजातले अनेक चीफ मिनिस्टर झाले, काही त्यातले जे केंद्रात गेले, पण त्यांनी सुद्धा मराठा समाजाला बॅकवर्ड ठरवलं नाही. हे त्यांचं जे आहे शहाणपण आहे आणि त्यांचं जे प्रामाणिकपणा आहे. पुढे असं तर बघा, आता जे चाललंय ना त्याच्या संदर्भामध्ये बघा काय म्हणतात. Backward castes unfortunately resort to seeking and securing fake caste certificate, and in this context of well-known qualities of India's administrative system. त्यांनी असं म्हटलं, दुर्दैव आहे बॅकवर्ड क्लासेस जे आहे ही सर्टिफिकेट जे आहेत कास्ट सर्टिफिकेट ही खोटी सर्टिफिकेट मिळवली जातात काय. आणि त्याच्यात त्यांनी पुढे म्हटले, आपल्या देशामध्ये ज्या काही या प्रशासकीय क्वालिटीज आहेत, सिस्टीम आहे, त्याची परिणिती काय आहे ते आपण सगळी ठिकाणी म्हणजे ओव्हरऑल आपली जी सिस्टीम ज्या पद्धतीने काम करते विचित्र पद्धतीने त्याचा हा भाग आहे. मी दुसरा शब्द वापरत नाही, ते कळलं असेल तुम्हाला. एलिमेंट्स आर नॉट रेअर which entertain and request and deliberative issue false caste certificate, म्हणजे मुद्दाम ते दिले जातात, जाणून दिले. दिस मिनास लाईक डिफरंट फॉर्म्स ऑफ करप्शन, हे वेगळं एक करप्शन आहे, हॅज बिकम मोर अँड मोर थ्रेटनिंग, ते घातक होत चाललेले आहेत. इन सर्टन एडवाइस द कमिशन has advised the central and state government how this menace could be avoided, but false caste certificate and false caste identities based on them cannot change the reality of caste. एक खोटी सर्टिफिकेट जात बदलू शकत नाही. याच्यात थोडक्यात in view of the above facts and position, the bench finds Maratha is not the socially backward community. Socially सामाजिकरित्या मराठा कम्युनिटी ही मागास नाही, but is a socially advanced and prestigious community, and therefore the request for the inclusion of Maratha in the central list of, मग त्यांनी ते सांगितलं की परत ते काही शक्य नाही, करणार नाही. आता पुढे एक आणखी वाक्य ठेवलं, political dominance cannot be ground to determine
social and educational backwardness of the community. राजकीय दबावापोटी जे आहे हे काही तुमचं सोशल मागासवर्गीय आहे हे ते ठरवू शकत नाही. पॉलिटिकल डॉमिनन्स कॅनॉट बी ग्राउंड. तो त्याचा रस्ता नाही किंवा तो त्याचा बेस नाही आहे. त्याला तुम्ही पॉलिटिकली तुम्ही श्रेष्ठ आहात आणि म्हणून हा होऊ शकत नाही. डिटरमाइन सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेस ऑफ द कम्युनिटी. म्हणजे तुम्ही राजकीयदृष्ट्या प्रबळ आहात म्हणून तुमचा मागासवर्गीयामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न होता कामा नये, करू नये. म्हणजे पानापानावर त्यांनी जे आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे हे मराठा कम्युनिटीला. आणि याच्यामुळे चक्क म्हटलेलं मराठा कम्युनिटीला कसं करा. मराठा कम्युनिटीला असं आहे, शिंदे कमिटी आली 24मध्ये, 23 काहीतरी मार्च का काहीतरी आहे 24. त्यावेळेला आमच्या पुढे आले, ही शिंदे कमिटी एवढे लोक आहेत असं करतील काम आणि शोधून काढतील कुणबी नोंदी कुठे आहेत. मग त्यांनी जे आहेत काही लाख डॉक्युमेंट शोधले, नोंदी शोधल्या आणि काही लाख म्हणजे 2 लाखापेक्षा जास्त कुणबी सर्टिफिकेट दिले म्हणजे ओबीसी झाले. आणि हे काम त्यांना 2 ते 3 वेळा एक्सटेन्शन देण्यात आलं शिंदे कमिटीला, आपल्याला माहिती आहे. आणि ते काम संपलं आणि तो अहवाल त्यांनी मंत्रिमंडळात सादर केला. तो अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकृत केला. म्हणजे आता शिंदे कमिटीचं काम तसं संपलं. आणि 2 वर्ष एवढी सगळी मंडळी जी आहेत ते त्या हैदराबाद, तेलंगण तिकडे सगळीकडे जाऊन शोधत होते काय काय आहे ते. मग आता हैदराबादचं काय आहे. आता एवढं सगळं केल्यानंतर हैदराबाद येतच कुठून. आता कशासाठी आलं आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधायचं काम. आता ज्यांना मिळाल्या नाहीत कुणबी नोंदी त्यांच्यासाठी जे मराठा आहेत त्यांच्यासाठी हा नवीन रास्ता शोधलेला आहे असं आमचं म्हणणं आहे.